आज बनवूया तवा अंडा मसाला। झणझणीत असा तवा अंडा मसाला बनवण्यासाठी त्या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर सारी ताजी कोथिंबीर घ्यायची। त्यानंतर यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या। आता यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकून आल्याचा एक मोठा तुकडा टाकायचा। लसणाचं प्रमाण हे थोडंसं जास्त घ्यावं आणि हिरव्या मिरचीचं प्रमाण हे कमी अधिक तुम्ही करू शकता। आता या ठिकाणी ही ग्रीन पेस्ट म्हणजेच हिरवं वाटण तयार करून घेऊया। आता त्याच भांड्यामध्ये 2 मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेले होते आणि थोडंसं पाणी टाकून आपण टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आणि हिरवं वाटण देखील तयार आहे। आता या ठिकाणी बघा खोलगट असा लोखंडी तवा घेतलेला आहे। त्यामध्ये 4 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। कांदा चांगला गोल्डन कलरचा झाला की त्यामध्ये आपण तयार केलेली ग्रीन पेस्ट म्हणजे हिरवं वाटण जे आहे ते टाकूया आणि या कांद्यामध्ये ते वाटण चांगलं मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आता यामध्ये टोमॅटोची प्युरी जी आहे तर ती टाकून घ्यायची आहे। हिरवं वाटण चांगलं मिक्स झालं, परतून घेतलं कांद्यामध्ये की आपल्याला टोमॅटो प्युरी देखील यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आता टोमॅटो प्युरी पण आपण चांगली मिक्स करून घेतलेली आहे। आता यामध्ये काही मसाले आपण टाकणार आहोत। तर यामध्ये बघा 2 चमचे भरून लाल मिरची पावडर टाकलेली आहे। 1 चमचा भरून आपण कांदा लसूण मसाला टाकलेला आहे किंवा घरगुती मसाला टाकला तरी चालेल। 1 छोटा चमचा भरून गरम मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा भरून अंडा मसाला टाकलेला आहे। कोणताही मसाला तुम्ही टाकू शकता, अंडा मसाला, चिकन मसाला किंवा मटन मसाला टाकला तरीही चालेल। आता हळद थोडीशी टाकायची आणि त्यानंतर हे मसाले देखील आपण यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे। थोडंसं तेल सुटू लागलं की यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा भरून ज्वारीचं पीठ। 1 चमचा भरून ज्वारीचं पीठ या ठिकाणी मी टाकलेलं आहे। यामुळे बघा ग्रेव्हीला चांगला थिकनेस येतो आणि चवीला देखील हा अंडा मसाला चांगला लागतो। आता पीठ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि ते देखील आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता झाकून आपल्याला 2 मिनिटांकरता ही जी ग्रेव्ही आहे ती थोडीशी शिजू द्यायची आहे आणि 2 मिनिटांनंतर लगेचच झाकण काढायचं। आता बघा चांगलं तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला। आता उकडून घेतलेली जी अंडी आहे त्याची कवचं काढून घेतलेली आहेत आणि त्यानंतर बघा असे 2 भाग करून घेतलेले आहेत। आता यावर थोडासा मसाला आपण टाकूया, ग्रेव्ही जी आहे तर ती टाकूया। यानंतर झाकून 2 मिनिटं फक्त मंद आचेवर हे शिजू द्यायचं। वरून कोथिंबीर टाकायची। तयार आहे आपला तवा अंडा मसाला।